मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। राजकीय आरोप प्रत्यारोप आश्वासनांचा पाऊस पडतोय, पण नेहमीच येणाऱ्या निवडणुकांमधून सर्वसामान्यांच्या वाटेला काय येतं, मुंबईतल्या मूलभूत समस्यांचं काय होतं याचाच आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। मी मुंबई या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या भागात आपण मुंबईत वर्षानुवर्ष मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। चला तर जाऊयात मुंबईतल्या भाऊच्या धक्क्यावर। 50 850 850 850 850 900 900 900 सुनंदा 900 900 900 720 किलोमीटरचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे। मुंबई शहर हे त्याच समुद्राच्या अवतीभोवती पसरलेलं आणि याच समुद्रावरती उदरनिर्वाह करणारा मोठा समाज तो म्हणजे कोळी समाज। आपल्या जिभेचे चोचले पुरवताना यांचा व्यवसाय मात्र नियमांच्या कचाट्यात अडकलेला आहे। त्यांचा व्यवसाय नेमका कसा चालतो, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत, मुंबई महानगरपालिकेकडून त्यांना काय हवं आहे। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमधले किंवा मुंबईचे खरे वारसदार म्हणवले जाणारे कोळी त्यांना काय वाटतंय हे आज जाणून घेणार आहोत। आपण आलेलो आहोत कुलाब्यातल्या ससून डॉक परिसरात। किती वर्ष झाले व्यवसाय करता हा? मी आता मला भरपूर म्हणजे 25 वर्ष झाली, पण ते असं आत्ता हे म्हणजे कसं आमच्या शिक्षण झालं की आम्हाला म्हणजे नोकरी तर भेटतच नाही, शेवटी तर आम्हाला इथेच यावं लागतं। आता नोकरी कोण देतं? कसा चाललोय धंदा? धंदा कसा आता तर काहीच नाही, याच्यामध्ये काहीच नाही मला फायदा मिळत। का? इतकी मच्छी मागे आहे ना की त्या लोकांचं डिझेल पाणी पण नाही सुटत, बर्फ नाही सुटत। लॉशमध्ये त्यांचा खर्च जाताना किती 2-2.5 लाख रुपये त्या लोकांना खर्च होतो बोटीसाठी, आणि 1 लाखाचं मच्छी नाहीत। पण गेल्या काही वर्षात हे बदललंय का असंच आहे चित्र सगळं? नाही, पहिल्यासारखेच बदलले ना, काय नाही, आहे त्याप्रमाणे पहिल्यासारखे चालू आहे। एवढी धक्क्यात मच्छी केवढी महाग असते आणि पब्लिकला काय वाटते की धक्क्यात स्वस्त असते मच्छी। हां, मग आम्ही काय करणार? धंद्यावाली काय करणार? हां, धंदा घेणारे मेलीत आम्ही सगळे। हां, बाजारातलं गिराक कुठे येते? सगळे भैया फेरीवर जातात। भैया फिरताना काही गिऱ्हाईक आहे आपल्या ना, आपला धंदा उलट त्या लोकांशी घेतला ना पुरेले। 4 गिराक बाजारात येत ना, आमच्या बाजारात मच्छी विकतच नाही, जे आम्हाला गिराकच होत नाही बाजारमध्ये। आम्ही कसं आम्हाला माहित आहे, भैया लोकांनी वाट लावली आमची धंद्याची। तुम्हाला तर माहीतच असेल, शिवस्मारक बांधायला लावलं तिकडे। शिवस्मारक बांधल्यामुळे आमच्या मच्छीमारांच्या पोटावर पाय आणायला लावलंय, कारण तिकडे जिकडे बीज तयार होतो तिकडे अंडी घालतात, 300 मच्छी अंडी घालतात। तेच तिकडे त्या खडपावर स्मारक बांधायला लावलंय। मग ते मच्छी कुठून आम्हाला भेटणार? आम्हाला मच्छी तर भेटलं पाहिजे ना। पण मग नकोय तुम्हाला शिवस्मारक? स्मारकाला विरोध नाही, जागेला विरोध आहे। दुसरी जागा बघा ना तुम्ही, तिकडे जागा बघून ते दुसऱ्यांच्या पोटावर कशाला पाय आणतात? शिवस्मारक व्हायला हवं का? त्यांचंच नाही, शिवकुमार पाहिजेच नाही, ते बाहेर समुद्र किनाऱ्यावर बांधा, किनाऱ्यावर बांधा, आतमध्ये कशाला भरून टाकू? काय ना पडले ना एवढे किल्ल्यावर बांधा। कुठे बांधायचं मावशी? जिकडे किल्ला आहेत ना, जाग्यावर त्यांचे किल्ला आहेत ना, किल्ला पडले तिकडे बांधा। दर्या बांद्रा स्टँड आहे ना, बांद्रा स्टँडवर बांधा ना। रस्त्यावर का काम करायला लागतं? आम्हाला काय गोदाम बिदाम देत नाही, म्हणून आम्हाला इथे बसायला लागतं रस्त्यावर, आणि त्यासाठी BPD मध्ये आम्ही अप्लाय केलं आहे, तरी पण देत नाही गोदाम। आणि गोदामची बिल्डिंग बांधून ठेवली, सर्व केली आणि देत नाही आम्हाला। आणि का पण नाही का देत नाहीत गोदाम? ते लोक बोलतात अजून हे नाही झाला, ते नाही झाला, परमिशन नाही भेटली, ही नाही भेटली, अशी करून मग इथे पोरींला बारक्या बायकांना, सर्व मोठ्या बाईंना रस्त्यावर बसून काम करायला लागतोय। आणि ते लोक आई बापा घाबरतात म्हणून पोरींना इथे घेऊन येतात, आणि हे लोक काय करतात, ते सोशल वर्करवाले येतात आणि पोरींला घेऊन जाऊन चिल्ड्रन रूममध्ये मन करतात बारक्या पोरींना।
महानगरपालिका निवडणूक आहेत, माहिती आहेत का? आता चालू आहे, आता 21 फेब्रुवारीला चालू आहे. त्या निवडणूक तेव्हाच येतात तिथे लोक, पण नंतर ते आम्हाला कोणी विचारत नाही, कारण त्यांची निवडणूक झाला त्यानंतर ते गप शांत झाले. पण मग तुम्हाला विचारतात का तुमचे प्रॉब्लेम काय, तुम्हाला काय प्रॉब्लेम हवंय? विचारतात, जोपर्यंत निवडणूक आहे तोपर्यंत विचारणार. त्या निवडणूक झाल्याच्या नंतर कोण कोणाला काय विचारणार, कोण कोणाला विचारत काय फरक पडलाय का 25 वर्षात? काय फरक पडलाय? उलट आम्हाला इथे धंदा करता येईना अशा नोटाबंदी करून दिल्या, काय फायदा त्यांचा? अच्छा, नोटाबंदीचा परिणाम झाला काही? झालंच ना, आमच्या गरीब लोकांना भरपूर परिणाम झालाय. नको होती नोटाबंदी? नोटाबंदी हवी होती का नको होती? नको होती. आम्हाला माहिती अशी पडली आहे का ससनडॉग हा शिफ्ट होतोय, नवाशिवाला गुजरातला हे शिफ्ट होणार. इथले लोक कुठे जाणार मग काम करायला? बाहेरगावी जाणार, कुठे जाणार इथले लोक? आमचा जन्म पण नसेल त्या टायमाला. तेव्हापासून बंदर, मग हे बंदर गेलं, मग आम्ही जाणार कुठे? एवढे रहिवासी, एवढे समजा माल घेतात, सप्लायर करतात, आम्ही धंदा करतात, आम्ही पोटं कशी भरणार? हा बीजेपी सरकार आली त्यावेळी बोलली का आम्ही बंदराला हायटेक बनवणार. कसलं बनवणार? हे तर घेऊन जातात नवाशिवाला. तो अभी इलेक्शन चल रहा है, तो इलेक्शन चल रहा है तो कौन करेगा ये काम हमारा? 50 साल से तो अभी तक कोई कुछ नहीं किया. 50 साल हो गए हम लोग को इधर, लेकिन कोई कुछ नहीं किया हम लोग के लिए. हम लोगों से खाली मदद मांगती है. क्या चाहिए? मदद मांगती है, हमको आगे लाना. तुमको आगे लाता है, हमको भूल जाता है. हाथों को तकलीफ होती होगी फिर? हम लोग के हाथों से खून निकलती है, हम लोग खाना नहीं खाते हैं, ऐसा ही जाके घर पे सो जाता है, ऐसा ना के फिर खाना भी नहीं खाने जमते हैं हम लोग को. इतना सोना पहना है सारा। वो तो ऐसा ही है. ऐसा ही है मतलब? नकली है. नकली है। बोली नहीं है हम लोग, तो हम लोग बंजारन है. बंजारन है? हाँ बंजारा. तो पहले से यही काम करते हाँ हैं? यही काम करता है. हम लोग का बच्चा लोग इतना पढ़ा है, लोग का जॉब नहीं है, अभी तक घर में बैठे है. ये सब जीत के हम लोग क्या मिल रहा है? झिंगाई छिलने का सब लोग. हम लोग लड़के लोग आएंगे तो उठा के लेके जाता है. नेता को कुर्सी मिलता है, गरीब लोग को क्या मिलता है? हा ते लोक सीटवर बसणार घेऊन, आमच्यासारख्या गरीब म्हणून जातात ना. खाली नेता लोकांना सगळं वट पाहिजे, आमच्या गरिबांचा काय हाल होता ते बघतात काय. बंदराचा हा परिसर बीपीटीच्या अंतर्गत येतो, त्यामुळे विकासाचा मुद्दा आला किंवा सोयीसुविधा देण्याचा मुद्दा आला की मुंबई महानगरपालिका बीपीटीकडे बोट दाखवते. मात्र निवडणुका आल्या की याच मतदार राजाचे पाय धरण्यासाठी नगरसेवकांपासून खासदारांपर्यंत सगळेच या ठिकाणी येतात. मात्र आता मतदार राजा देखील सुदान झालेला आहे आणि फक्त निवडणुकांच्या काळात येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडे तो देखील गांभीर्यानं पाहत नाही. 50 वर्षांपूर्वी असलेलं हे बंदर आजही तसंच आहे, कोसो दूर आहे सोयीसुविधांपासून. काय मिळणार आहे या लोकांना? या निवडणुकांनंतर तरी त्यांचं जीवन बदलणार आहे का? त्यांना सोयीसुविधा मिळणार आहेत का? हा प्रश्न इथल्या लोकांच्या मनावर अजूनही कायम आहे. कॅमेरामॅन आसिफ सोबत प्राजक्ता धर्माधिकारी, एबीपी माझा, ससून डॉक, मुंबई. तेव्हा दुर्लक्षाच्या जाळ्यात अडकलेली ही अशी ही मुंबई.